नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या डॉलर बहू या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 7. दिसायला सुरभी चार चौघींसारखीच होती. आईच्या नजरेला मात्र ती स्वर्गसुंदरी वाटत होती. सतत प्रणयरम्य कादंबऱ्या वाचण्यात गढून जाणारी सुरभी आईला विदुषी वाटत होती. सकाळी 9 वाजता अंथरुणातून उठणाऱ्या आळशी मुलीला त्या कौतुकानं हळूबाई म्हणत. केवळ चित्रपटातली गाणी ऐकण्यात वेळ घालवणारी सुरभी गौरम्मांच्या दृष्टीनं संगीतप्रिया होती. गौरम्मानी सारं घर दोनदा धुवून पुसून काढलं. सुनेला सांगून उपीट, वडे, शिरा करायला लावला. विनिता गर्भारशी होती, तरीही नंदेला बघायला पाहुणे येतायत म्हटल्यावर स्वतःला जपत तिनं सगळी तयारी दिवसभर राबून केली. ठरलेल्या वेळी सगळं घर तयार झालं, पण कुणीच आलं नाही. गिरीश म्हणाला, एकाच दिवसात 4-6 मुली बघण्याचा प्लॅन असेल म्हणून उशीर झाला असेल. अखेर 1.5-2 तास उशिरा शेखर, त्याचे वडील, बहीण आणि 4-6 अपरिचित मित्र येऊन पोहोचले. आल्यानंतर त्यांनी आपल्याकडून उशीर झाल्याबद्दल क्षमाही मागितली नाही. राजारायांची तीक्ष्ण नजर नंतर साऱ्या घरावरून फिरली. कुठं श्रीमंतीचं दर्शन होत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर भाव उमटले. ही दरिद्री माणसं माझ्या मुलाला काय देतील? त्यांनी मनातल्या मनात लक्ष्मणरायांना शिव्या घातल्या. या म्हाताऱ्यानं उगाच आमच्या मुलाचा वेळ फुकट घालवला. त्यांच्या चेहऱ्यावर निरुत्साह दिसू लागला. सुरभी गरम केलेलं खाणं घेऊन बाहेर आली. तिच्या सावळ्या रंगावर पांढरी पावडर उठून दिसत होती. जमुनानं आपल्या जुन्या साड्या तिला दिल्या होत्या. त्यातली हिरवी साडी ती नेसली होती, पण तो रंग तिला मुळीच शोभत नव्हता. शेखरनं चेहरा दुसरीकडे वळवला. त्याची नजर विनितेवर पडली. गर्भारशी विनितेची गणना सुंदर स्त्रियांमध्ये सहजच होत होती. लक्ष्मणराय उगाच काहीतरी अनावश्यक गप्पा मारत प्रसंग साजरा करू पाहत होते. गिरीशनं विचारलं, माझा थोरला भाऊही अमेरिकेत असतो, तुम्ही कुठं नोकरी करता? अमेरिकन स्टाईलमध्ये शेखर उत्तरला, शिकागोमध्ये. किती वर्ष तुम्ही अमेरिकेत आहात? गिरीशच्या कन्नड प्रश्नांवर शेखर अमेरिकन इंग्लिशमध्ये उत्तर देत म्हणाला, 10 वर्ष. कुठल्या कंपनीत तुम्ही आहात? वेस्टिंग हाऊस. आणखी काही प्रश्न आहेत? शेखरनं तीव्रपणे विचारलं. काही नाही म्हणत गिरीश गप्प बसला, पण अपमान त्याला चांगला झोंबला. सगळे उठले. गौरम्माने सांगितलं, तुमचा अभिप्राय लवकर कळवला तर बरं होईल. मला माझ्या सुनेला कळवावं लागेल. ती अमेरिकेहून येणार आहे लग्नासाठी. माना हलवत पाहुणे निघून गेले. त्यांची पाठ वळताच गौरम्मा गिरीशवर करवातल्या. एवढे प्रश्न कशाला विचारलेस रे तू? त्यांना आवडलं नाही ते. त्यांनी रागवून नकार दिला तर? आम्हा, एवढ्या लांबच्या देशाला मुलीला देतोय आपण. कुत्र्याचं पिल्लू नव्हे. नोकरी कुठं करता म्हणून विचारलं तर त्यात राग येण्यासारखं काय आहे? फसलं जाऊ नये म्हणून मी विचारलं. त्यात चुकलं काय माझं? खरंय तुझं. श्यामांनांनी त्याला पाठिंबा दिला. मला वाटतं त्यांना आपली सुरभी पसंत पडेल. सुरभी, तुला काय वाटतं? आम्हा, पण वय थोडं जास्त नाही का वाटत? काही नाही, 8 वर्षाचं अंतर म्हणजे फार नाही. सगळं चांगलं आहे. आता तू काहीतरी खुसपट नको काढू. जमुनाला कळवायला पाहिजे. विनिता मुकाट्यानं पुढ्यातली कामं करत होती. तिला या संदर्भात कुणीही विचारलं नव्हतं. संसारात ज्याच्या मताला काहीच किंमत नाही तो परकाच म्हणायचा. विनितेला तीव्रपणे वाटत होतं. एवढ्यात गिरीशची हाक कानावर आली. विनू, चल एक चक्कर मारून येऊया. येताना भाजीही आणता येईल. खरंच जाऊन ये विनू. दिवसभर खूप दमलीस तू ही काम करून. त्या 2 जीवांची. जा, मोकळ्या हवेत थोडी फिरून ये. श्यामांनांनी त्याला पुस्ती जोडली. श्यामांनांना विनिताच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. त्यांची तिच्यावर माया जडली होती. घराबाहेर पडून थोडं अंतर चालल्यावर गिरीश म्हणाला, काही म्हण विनू, आपल्या अपरिचित लोकांकडे सुरभीला द्यायची मला भीती वाटते. या शेखर विषयी आपल्याला कुठून माहिती मिळू शकेल का? विनिताही विचारात पडली. मग म्हणाली, तुमच्या भावाचे मदन नावाचे मित्र आहेत ना?
त्यांच्या बहिणीलाही यांनी पाहिलं होतं म्हणे. लक्ष्मणरायांनीच तसं सांगितल्याचं मला आठवतंय. ती मुलगी पाहिलीये मी. देखणी आहे. का जमलं नाही कोण जाणे. 4 पावलं असेच चालत गेलो तर त्यांचं घर लागतं. भेटून चौकशी करायची काय? गिरीशला हे पटलं. दोघं मदनच्या घरी पोहोचले तेव्हा अनपेक्षितपणे मदनला पाहून चकित झाले. हा केव्हा आला अमेरिकेहून? मदनचे वडील वयस्कर होते. त्यांच्या पुढे गिरीशनं शेखर विषयी सगळं सांगितलं. त्यानंतर चौकशी केली. मुलगा कसा आहे? तुम्हाला काही कल्पना? आम्हाला काही ठाऊक नाही रे. आमचं आणि त्यांचं मुहूर्ताच्या बाबतीत जमलं नाही. आम्ही कौल लावला तर डावा कौल लागला. म्हणून आम्ही नकार दिला. मदन त्या दोघांना गेटपर्यंत पोहोचवायला आला होता. त्यानं मात्र स्पष्टपणे सांगितलं, गिरी, आमचे आप्पा आहेत जुन्या काळातले. 1000 खोट्या गोष्टी सांगून एक लग्न जुळवावं यावर त्यांचा विश्वास आहे. पण मी हे मानत नाही. त्यावेळी डायव्होर्स नव्हते. आता सर्रास होतात. मला जे काही समजलं ते सांगतो. तुम्हाला त्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. मला मात्र यात अडकवू नका. काय सांग? आम्ही दोघंही शिकागोमध्ये राहत होतो. पण परस्परांकडे कधी गेलो नव्हतो. 50 मैल अंतर दोघांच्या घरात होतं. एका रविवारी आपल्या भागातला मुलगा इथं आलाय म्हणून भेटायला गेलो. उगाच फॉर्मॅलिटी कशाला असा विचार करून फोन न करताच गेलो. घरात शेखर नव्हता. टूरवर गेला होता. घरात एक गोरी स्त्री होती. लग्नाशिवाय म्हणजे लिव्ह टुगेदर म्हणतात ना, तशी याच्याबरोबर राहत होती. 10 मिनिटं बसून जुजबी गप्पा मारून आलो. गेली 2 वर्ष ते एकत्र राहत असल्याचंही समजलं. त्यामुळं हे लग्न ठरवायला मी विरोध केला. असं झालं होय? हं. आधी माझा विरोध बघून माझी बहीणच माझ्याबरोबर भांडायला उठली. मी अमेरिकेत यायला नको आहे म्हणून तू मोडता घालतोयस असं म्हणत राहिली. जेव्हा सारं सांगितलं तेव्हा कुठं गप्प बसली. मदनशी बोलल्यावर गिरीशला डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. दोघांनीही त्याचे मनापासून आभार मानत म्हटलं, हे सांगून तुम्ही एक लग्न ठरवल्या इतकं पुण्य मिळवलंय. थँक्स. घरी परतताना दोघंही गप्पच होते. आता याविषयी बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. रात्री जेवायला बसले होते तेव्हा गौरम्मांच्या मनात सुरभीचं लग्न कसं करून द्यायचं हाच एक विषय होता. कार्यालय कुठलं सोयीचं होईल, पाहुण्यांची व्यवस्था कशी करायची, लग्नाला नातेवाईकांपैकी कुणाला बोलवायचं, कपडे कुठं घ्यायचे, सोनं नाणं कुठं घ्यायचं याविषयी त्या बोलत होत्या. पण कुणीच त्यात सहभागी होत नव्हतं. सगळं असह्य होऊन गिरीश उद्विग्नपणे म्हणाला, अण्णा, एक सांगायचं आहे. या शेखरनं पसंती कळवली तरी तुम्ही संमती देऊ नका. का? गौरम्मांनी चिडून विचारलं. मी शेखरची माहिती काढली आहे. त्याची एक गोरी मैत्रीण आहे असं समजलं. आमचं बरं न बघवणाऱ्या कुणीतरी असूयेपोटी सांगितलं असेल. आम्हा आपल्याशी उत्तम संबंध असणाऱ्यांनीच सांगितलं हे. रात्री पाहिलेल्या विहिरीत दिवसा का म्हणून पडायचं? शामण्णांनी विचारलं. कुणी सांगितलं हे? घडलेली सारी घटना गिरीशनं सविस्तरपणे सांगितली आणि शेवटी म्हणाला, माझी इच्छा मी सांगितली. यानंतर तुम्हाला जे करायचंय ते करा. एवढ्यात त्याला बाहेरून कुणीतरी हाक मारली. गिरीश बाहेर निघून गेला. आता सुरभीनं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. घरातलं वातावरण गंभीर झालं. विनिता रडणाऱ्या सुरभी शेजारी बसून म्हणाली, सुरभी, अशी हताश होऊ नकोस. मीच तुझ्या भावाला घेऊन मदनरावांच्या घरी गेले होते. तुला यापेक्षा कितीतरी चांगला नवरा भेटेल. तू एवढा मनस्ताप करून घ्यायच्या लायकीचा तो मुलगा नाही. ठसठसणाऱ्या करटावर कडक पोटीस लावावं तसं झालं. निराशा आणि अपमान यामुळे उफाळलेला गौरम्मांचा संताप विनितेवर उसळला. मुलावरचाही संताप त्यात मिसळला. सून गर्भारशी आहे याचं भान न ठेवता त्या उसळल्या. तूच गिरीशला असलं काहीतरी शिकवतेस. एवढ्या खोलात शिरायचा त्याचा स्वभावच नाही. तूच मायावी जादूगरीण. विनिता थक्क झाली. दुखावून ती उद्गारली, अम्मा, काय बोलता तुम्ही हे? यावर सुरभीही म्हणाली, खरं बोलती अम्मा. मी अमेरिकेला जाऊ नये म्हणून तुम्हाला माझ्या लग्नात जितक्या अडचणी आणता येतील तितक्या तुम्ही आणता आहात. तुम्हाला माझ्याविषयी असूया वाटते. मीही तुमच्यासारखं इथंच राब राबून पैसा पैसा साठवण्यात आयुष्य घालवावं अशी तुमची इच्छा आहे. उलट जमुना वहिनी किती मोठ्या मनाच्या आहेत, किती उदार आहेत. मी श्रीमंत होईन म्हणून तुम्हाला असूया वाटते.
माझ्या अमेरिकेतल्या मुलाबरोबरच्या लग्नासाठी घर विकलं जाईल अशी भीती वाटते, म्हणून लग्न मोडताय तुम्ही. स्वार्थी. शांत स्वभावाचे शामन्ना खवळून ओरडले, तोंड बंद कर सुरभी. सुरभी त्यांनाही म्हणाली, अण्णा, तुम्ही पांढरं आहे ते सारं दूधच समजता. त्यांच्या मनातले कुटील हेतू तुम्हाला समजणार नाहीत. म्हणूनच म्हणतात, कुळ गोत्र बघून मुलगी घरी आणावी. मोठ्या घरातून आलेल्या जमुना वहिनी मोठ्या मनाच्या आहेत. किती उदार स्वभाव आहे त्यांचा. शामण्णा हात उगारत म्हणाले, सुरभी, जीभ आवर्ती घे. विनितेला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. आपल्यावर कधी काळी असा आरोप करण्यात येईल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. तिनं शामण्णांना आवरलं. डोळ्यामधलं पाणी तिच्या दोन्ही गालांवरून ओघळलं. ते पुसायचंही विनिताला भान नव्हतं. भरल्या ताटातल्या अन्नात ते अश्रू मिसळून गेले. सुरभी, तुला काया वाचा मनानं बहीण मानून मी तुझ्या लग्नाच्या संदर्भात लक्ष घातलं. यानंतर तुमच्या घरातल्या कुठल्याही बाबतीत मी लक्ष घालणार नाही. मला क्षमा करा. एवढं म्हणून जेवण अर्धवट टाकून विनिता आत निघून गेली. अस्वस्थ शामण्णांच्या हातातला घास हातातच राहिला. पण सुरभी आणि गौरम्मा मात्र गर्भारशी विनिता अर्धपोटी उठून गेली याची फिकीर न घेता जेवत होत्या. डॉलरनं सर्वप्रथम त्या घरात आपलं अशांत पाऊल टाकलं होतं. सुरभीचं लग्न ठरलं. मुलगा हैदराबादमध्ये बँकेत नोकरी करत होता. सुरेश त्याचं नाव. ऑफिसर होता. घरची कुठलीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती. एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालं होतं. घरात सासू नव्हती. सुरभी नशीबवानच म्हणायची. स्वतःचं घर होतं, वडील होते, घरची गाडी होती. अमेरिकेतली नोकरी नाही एवढं सोडलं तर काहीही खटकण्यासारखं नव्हतं. विनितेनं मात्र लग्नाच्या संदर्भात कुठल्याही बाबतीत लक्ष घातलं नव्हतं. सुरभीच्या कठोर बोलण्यानंतर विनिताही किती केलं तरी बहीण ती बहीणच आणि नणंद ती नणंदच या विचारावर येऊन ठेपली होती. सासू आणि नंदेच्या स्वभावाचा परिचय त्याच प्रसंगी झाला होता. त्यांच्या स्वार्थी स्वभावाचा नीच आविष्कार पाहताच विनिता अंतर्मुख झाली होती. तिची कुणाशीही बोलण्याची इच्छाच निघून गेली होती. गिरीशचा मुळातला स्वभाव अबोल होता. त्यात नाही म्हटलं तरी सुरभी त्याची रक्ताची बहीण होती. त्यामुळे तो त्या घटनेतून सहज बाहेर येऊ शकला होता. सुरुवातीपासूनच अशा घटना हृदयात दडवून जगण्याची सवयच असलेल्या विनितेनंही दुःख अंतर्मनात दडवलं आणि अलिप्तपणे वावरू लागली. या सर्व प्रकारात खऱ्या वेदना झाल्या त्या शामण्णांना. त्यांच्या नंदगोकुळासारख्या संसारात अदृश्य का होईना पण वेग पडली होती. डॉलरनं ती पाडली होती. सुरभीच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. चंद्रूनं सूटचं कापड पाठवलं होतं तर जमुनेनं सुरभीला $100 पाठवून दिले. सोबत चंद्रूचं पत्र होतं. आम्हाला यंदा रजा कमी आहे. जमुनाही बँकेत नोकरी करते. त्यामुळे लग्नाची तारीख ठरताच लगेच कळवा. म्हणजे 2 आठवडे आधी येता येईल. शक्यतो सगळ्यांना सोयीचा दिवस ठरवा. ऑगस्ट महिन्यात विनितेच्या बाळंतपणाचे दिवस येत होते. त्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठेवणं शक्य होतं. पण त्यासाठी पाहुणे तयार नव्हते. विनितानं आपलं बाळंतपण धारवाडमध्ये करून घ्यायचं ठरवलं होतं. गिरीश आणि शामण्णांनी तिला नाना परीनं समजावलं तरी ती आपल्या विचारावर ठाम होती. त्या दोघांनाही तिनं समजावलं. आमच्या गावात कितीतरी दवाखाने आहेत. माझ्या आजी बाळंतपण करायला येतील. मी बाळंतपणासाठी धारवाडच्या माझ्या घरी जाईन. कमलापुरांचा दवाखाना घरापासून खूप जवळ आहे. जुलै महिन्यात मुहूर्त पाहणं सगळ्यांच्या सोयीचं होतं. घरी फोन होता. मुहूर्ताची बातमी फोन करून जमुनेला सांगितली. बातमी ऐकताच तिनं सांगितलं, आम्ही जुलै महिन्यात युरोपच्या प्रवासाला जाणार आहोत. तो प्रवास कॅन्सल करणं शक्य नाही. हे पैशांचं युद्ध, डॉलर विरुद्ध रुपयाचं युद्ध. तिनं स्पष्टच सांगितलं, मी यायला हवं असेल तर माझ्या सोयीनं लग्नाची तारीख ठरवा. विनिता येणं आवश्यक असेल तर तिच्या सोयीने ठरवा. शामण्णांनी समजावलं, गौरी, बाळंतपणाची तारीख मागं पुढं करणं कुणाच्याही हातात नाही. आपण विनिताच्या सोयीनंच तारीख ठरवूया. जमुनेनं यावर्षी युरोप प्रवास केला नाही तर काय बिघडणार आहे? पुढच्या वर्षी ते जाऊ शकतात. एकच बहीण आहे. 8 दिवस सुट्टी मिळाली तरी येऊन जाऊ दे त्यांना. तसं नाही हो. जमुना रागावली आणि लग्नालाच आली नाही तर काय करायचं? तिला जे सोयीचं असेल तसंच आपण केलं पाहिजे. तुम्हा पुरुषांना यातलं काही समजत नाही. तुम्ही नका इकडे लक्ष देऊ.
पण विनितेला सारा अर्थ समजला होता. सुरभीच्या लग्नासाठी चंद्रूनं 2 लाख रुपये दिले होते. गिरीशनंही बँकेतून कर्ज काढून 50,000 रुपये दिले होते. चंद्रूनं अधिक पैसे दिले असल्यामुळे त्याला जे सोयीचं असेल तसंच असा अम्मा गौरम्मांचा निर्णय दिसत होता. म्हणजे जमुना जे म्हणेल तेच ऐकण्यात येणार हे नक्की होतं. वयामुळे प्रौढत्व आलं असलं तरी डॉलरच्या नादामुळे गौरम्माही जमुनेमागे पोरकटपणे धावत होत्या. अशा प्रकारे सुरभीचं लग्न ऑगस्ट महिन्यातच ठरलं. अगदी विनितेच्या बाळंतपणाच्या दिवसांजवळचाच मुहूर्त ठेवला गेला. हे ठरवत असतानाच तू आलीस किंवा नाही आलीस तरी हरकत नाही, जमुना येणार आहे हे दाखवून देण्यात येत होतं. जमुना माझी थोरली सून, अमेरिकेत असते. सावकार कृष्णप्पा ठाऊक आहेत ना, त्यांची मुलगी, असं लग्न घरात अभिमानानं सांगता येईल. विनितेविषयी काय सांगणार? येताना जमुना भरपूर भेटवस्तू घेऊन येईल असंही त्यामागचं गणित होतं. विनिताचा बाळंतपणासाठी धारवाडला जाण्याचा दिवस ठरला. शामण्णा अस्वस्थ होऊन आतबाहेर करत होते. अधूनमधून तिला म्हणत होते, नीट तयारी आहे ना? तू अजिबात चिंता करू नकोस. विनू, सगळं नीट होईल. त्यांच्या वागण्यातून व्यक्त होणारी काळजी पाहून विनिता म्हणाली, अण्णा, आमचं धारवाड म्हणजे काही खेडं नाही. आजूबाजूला माणसं आहेत. माझीही बगीच्यामध्ये झाडाझुडपांनी घेरलेल्या घरात राहायची इच्छा आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. गौरम्मा मात्र प्रथमच फणकारून म्हणाल्या, कुठलं धारवाड कोण जाणे. तिथंच बाळंतपण व्हावं म्हणून हट्ट करतीये. इथं आम्ही नाही का करणार बाळंतपण? सारं तोंड देखलंच असल्याचं ठाऊक असल्यामुळे विनिताही त्यांच्याशी वाद घालायला जात नव्हती. चंद्रू आणि जमुना भारतात आले त्याच दिवशी विनितेला मुलगा झाला. शामण्णांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. मुलगा सून आल्यामुळे गौरम्मांनाही नवतारुण्य आलं होतं. लग्नाला अजून 15 दिवस होते. जमुनेनं कुठल्याही कामाची जबाबदारी अंगावर घेतली नाही. प्रकृतीचं निमित्त सांगून ती आईच्या घरी निघून गेली आणि लग्नाआधी केवळ 2 दिवस परतली. लग्न घरातही दर 5 मिनिटाला एक रेशमी साडी बदलून जमुना व्हिडिओ कॅमेरा पुढे मिरवत राहिली. फिरवून मिरवून ती इतकी थकली की विचारता सोय नाही. काही का असेना, सुरभीचं लग्न मात्र थाटात झालं. मुलीला 2 किलो चांदी, भरपूर सोनं, रेशमी साड्या, घरासाठी लागणारं आधुनिक सामान, फॅन वगैरे सारं गौरम्मांनी दिलं. जमुनेला गौरम्मांचा हा उधळेपणा अजिबात आवडला नाही. आपण दूर अमेरिकेत थंडी बर्फात कामं करून आणि काटकसर करून साठवलेले डॉलर्स अशा फालतू कारणांसाठी खर्च करायचे. जे मिळवतात त्यांनाच पैशाचं महत्व ठाऊक असतं. तरीही तोंडानं वाईट बोलून वाईटपणा घेण्या इतकी ती कच्ची नव्हती. यावरचा मार्ग सोपा होता. यानंतर डॉलर्स पाठवणं कमी करायचं, एवढंच. गिरीश बाळाला बघण्यासाठी लगोलग जाऊन आला होता. त्यानं आणि विनितानं बाळासाठी हर्ष नाव चांगलं आहे असं योजून ठेवलं, कारण ती शामण्णांची इच्छा होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुरभी हैदराबादला गेली. लगेच चंद्रू, विनिता आणि बाळाला बघायला धारवाडला निघाला. जमुना माहेरी गेली. लग्न घरातली कामं शिल्लक असल्यामुळे गौरम्मा धारवाडला आल्या नाहीत. लग्न घरात आणि इतरही वेळी प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सुनावलं, आमच्या जमुनेनं $4,000 दिले लग्नासाठी, नाहीतर लग्न होणं शक्यच नव्हतं. खरं तर कन्यादानाचं सारं पुण्य जमुनेला मिळायला पाहिजे. त्यात कुठंही गिरीशचं नाव नव्हतं. चंद्रूच्या तीक्ष्ण बुद्धीला मात्र घरातल्या वातावरणामधला बदल लक्षात आला होता. या घराला आपलं घर समजून एवढी वर्ष राबणारी विनिता सुरभीच्या लग्नाच्या वेळी माहेरी बाळंतपणासाठी गेली होती. अण्णांचा चेहरा कष्टी होता. लग्न घराच्या धामधुमीत गौरम्मा किंवा सुरभीच्या तोंडून एकदाही विनिता असायला हवी होती. विनिता असती तर बरं झालं असतं, अशा प्रकारचं एकही वाक्य ऐकू आलं नव्हतं. गिरीश बरोबर कुणी बाळासाठी कपडे किंवा बाळलेणी पाठवली नव्हती. आपल्या सुंदर आणि शांत घरात ती अशांतीची वावटळ कुठून आली असेल? याला जबाबदार कोण? मी की जमुना? चंद्रू गोंधळून गेला होता. 8 वर्षानंतर चंद्रू धारवाडला येत होता. या 8 वर्षामध्ये कितीतरी गोष्टी घडून गेल्या होत्या. त्यावेळी जो चंद्रू धडधडत्या अंतःकरणानं या गावी आला होता, तोच चंद्रू आत्मविश्वासासह इथं येत होता. त्यावेळी रेल्वेमध्ये ज्या विनितेनं आपल्या मधुर गाण्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं, तीच विनिता
आता त्याची भाऊजाई झाली होती. त्यावेळी सेकंड क्लासचा बर्थ मिळाला तर नशीब मानणारा चंद्रू आता फर्स्ट क्लासच काय विमानानं प्रवास करायलाही कंटाळून गेला होता. त्यावेळी अमेरिकाच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं मानणारा चंद्रू आता म्हणत होता, तोही एक श्रीमंत देश आहे, एवढंच. त्यावेळी त्याचं भूगोलाचं ज्ञान मैसूर, मंड्य एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आता मात्र सारं जग त्यात सामावलं होतं. याच बरोबर या खेपेच्या प्रवासात त्यानं आणखी एक महत्वाचं सत्य जाणलं होतं. डॉलरच्या रूपानं धन कमावत असल्यामुळे सगळे आपल्याला आज मान देत आहेत, आत्मीयता दाखवतायत, हेवा करतायत. पण खरं प्रेम आणि खरा विश्वास आपण गमावला आहे. कितीही पैसा मिळवला तरी प्रेम, विश्वास मिळत नाही. उलट पैशाच्या भरतीमध्ये अशा नाजूक भावना मरण पावतात. या खेपेला चंद्रू धारवाडमधल्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. एवढ्या वर्षामध्ये धारवाड ही बरंच बदललं होतं. रस्त्यावरची गर्दी आणि रिक्षांची संख्या वाढली होती. ज्या अतिकोळ भागात पूर्वी काहीही नव्हतं, तिथंही आता घरं झाली होती. रस्त्यात दिसणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत ही बरीच आधुनिकता आली होती. चंद्रू विनितेला भेटायला तिच्या घरी गेला. त्या घराच्या भोवताली मात्र फारसा फरक झाला नव्हता. भोवतालच्या बागेचा तजेला मात्र पूर्वीसारखा राहिला नव्हता. तेही साहजिकच होतं म्हणा. त्या झाडांना वेळच्या वेळी पाणी मिळण्याची व्यवस्था केली असली तरी विनितेची माया आणि प्रेम नसेल तर तजेला कसा येणार? चंद्रूला पाहून विनिता मात्र आश्चर्यचकित झाली. आपल्या बाळाला बघायला चंद्रू एवढ्या लांब आवर्जून येईल अशी तिनं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. तिची आजी सीतक्का चंद्रूजवळ बसल्या, निरखून बघत, अरे चंद्रू नातू, कसा आहेस, बरा आहेस ना, वगैरे चौकशी केली. होय, तुम्ही कशा आहात, त्यानंही चौकशी केली. एवढ्यात विनिता खोलीबाहेर आली. लग्न कसं झालं, अण्णा कसे आहेत, तिनंही चौकशी केली. सगळे छान आहेत. बाळाला दाखवणार नाही? विनितेच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद उमटला. त्या नव्या मातेनं कौतुकानं छोटा गोमटेश्वर त्याच्या पुढे धरला. नवजात बालक कुणासारखं आहे यावर कौतुकाची चर्चा झाली, पण काहीच निष्कर्ष निघाला नाही. त्यानंतर चंद्रू मोकळेपणानं गप्पा मारू लागला. मध्येच काहीतरी आठवून त्यानं विचारलं, अजून तुम्हाला ते गाणं येतं? कुठलं? वसंत बनी ती कोकिळ गाते. न यायला काय झालं? तुम्ही अजूनही गाता? काही क्षण मौनात गेले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत विनितेनं सांगितलं, भोवतालच्या परिस्थितीमुळे कोकिळेचं गाणं मूक झालंय. का? असं का व्हावं? कोकिळेला राजदंडाचं भय नसतं आणि राजमुद्रेची आशाही नसते. राजमुद्रेच्या भयानं गाणं बंद केलं. कुठला राजा आणि कुठला आम्रवृक्ष? सगळी झाडं नष्ट झाली. सिमेंटचे इमले उठले. पैशाचं महत्व शिगेला पोहोचलं. आता कशी कोकिळा गाणं म्हणेल आणि ते ऐकणार तरी कोण? असं का म्हणता? पैसे मिळवण्यासाठी नोकरी धरल्यावर गाणं सोडूनच द्यावं असं तुम्ही मानता का? पैसे? डॉलर. बोलता बोलता विनिता गप्प झाली. तिच्या मौनाचा अर्थ चंद्रूलाही समजला होता. विनिता, मलाही अतिशय निराशा वाटते. तुम्हाला? तुम्हीच असे म्हणालात तर आमच्यासारख्यांची काय गत? तुम्ही एवढे श्रीमंत, जमुना तर साक्षात लक्ष्मीच, सतत तुमच्या नावाचा जप करणारी आई आणि बहीण. काय कमी आहे तुम्हाला? विनिता, उलट तुम्हालाच मी म्हणतो, काय झालंय? तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आहात. कानावर तुमची भाषा सतत येते. तुमच्या मुलावर तुम्ही तुमचे संस्कार करू शकता. तुम्हाला माझ्यासारखं दुहेरी जीवन तर जगावं लागत नाही ना. नदी पलीकडचं कुरण नेहमीच हिरवगार दिसत असतं. हेच बोलणं तुम्हालाही लागू पडत नाही काय? तिला चंद्रूच्या बोलण्याचा अर्थ समजेना. आपल्याला वाटतं तसा चंद्रू तिथं सुखी नाही असं दिसतं. म्हणजे त्या अमेरिकेतही दुःखी माणसं असतात तर. विनिता, तुम्हाला तिथल्या जीवनाची कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला 40 न गुणायचं, असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं $1000 मध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं येऊन आपल्याला 40,000 रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा, हे योग्य आहे काय? तिथल्या दुःखाचा उल्लेखही न करता इथं कुबेराप्रमाणे वागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. चंद्रूला जमुनाविषयी काही सुचवायचं असेल काय? विनिता, तिथं डॉलर मिळवण्यासाठी आम्ही आपली माणसं
घरदार सगळं सोडून कष्ट करत राहतो. तिथं केवळ भारतीय माणसांबरोबर मिसळतो. तिथल्या समाजाचा अविभाज्य अंग होऊ शकत नाही. कितीही वर्ष तिथं राहिलं तरी एक प्रकारचा जीवघेणा एकटेपणा आम्हाला छळत राहतो. त्यासाठी आम्ही तिथं अनेक देवळं आणि मठ स्थापन करतो. चंद्रूचं बोलणं ऐकून अस्वस्थ झालेली विनिता कळवळून म्हणाली, मग तिथं का राहता? इथं का निघून येत नाही? पैशाच्या दलदलीत आणि मोहाच्या जाळ्यात सापडलोय आम्ही. आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते. जाती, भाषा, प्रदेशाचं राजकारण नाही. सुखानं आपलं काम करू शकतो. इथं आलो तरी तशी नोकरी मिळणार नाही. देहालाही तिथल्या सुखासीन जीवनाची सवय झाली आहे. माझंच पाहणा, एकेकाळी कसा जगत होतो. आता गाडी नसेल तर घराबाहेर पडायला मी तयार नसतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दुःखी होईन. प्रथमच चंद्रू विनितेशी अंतर्मनातल्या सुखदुःखाविषयी बोलला होता. तिच्या स्नेहमय स्वभावाची त्याला याच धारवाडमध्ये ओळख झाली होती. तिनं कधीही त्याचं मूल्यमापन डॉलरच्या पार्श्वभूमीवर केलं नव्हतं. त्यानं विचारलं, विनिता, तुम्हीही पहिल्यासारख्या उत्साही आणि आनंदी राहिला नाही का बरं? खरं सांगू, तुम्हाला राग नाही ना येणार? तुमच्या आई बहिणीला दोष दिला तर चालेल? खरं तेच सांगा. तुमच्या डॉलरनं आपल्या घराचा सत्यानाश केला आहे. आम्ही काहीही केलं, कितीही केलं तरी आम्हा त्याची तुलना तुमच्या डॉलरशी करतात. सुरभीच्या लग्नासाठी आम्ही दोघांनीही कर्ज काढून पैसे उभे केले. शारीरिक कष्टही भरपूर घेतले. तरीही तिच्या लग्नाची तारीख ठरवताना त्यांनी केवळ जमुनेची सोय पाहिली. आपल्याबरोबर गेली 4 वर्ष असलेल्या सुनेची त्यांना आठवणही आली नाही. डॉलर सुनेचं महत्व त्यांना अधिक वाटलं. चंद्रू तिचं बोलणं ऐकत होता. आता माझी खात्री आहे, लग्न घरात त्या जमुनेच्या कृपेमुळे लग्न झालं असंच म्हणाले असतील. माझं नावही त्यांनी काढलं नसेल. चंद्रूला आश्चर्य वाटलं. धारवाडच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाळंतीण विनितेला ही कसली दृष्टी आहे म्हणायची? ही दृष्टी नाही, विनितेच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून उमटलेले हे शब्द होते. खंतावलेला चंद्रू बेंगळूरला परतला. अशाच नवनवीन आणि विविध विषयांच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली, तुम्हाला एखादं पुस्तक आवडतंय का जे तुम्हाला मी या चॅनलवर वाचावं अशी तुमची इच्छा आहे, तर त्या पुस्तकाचंही नाव कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.